ठोक त्यांची वक्तव्य आपल्या समोर येत असतात. मात्र आज अधिक ठळकपणे आपण त्यांच्याकडनं काही उत्तरं या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हाला वेगळ्या ओळखीची गरज नाही संजयजी. सध्या जागा वाटप सुरू आहे. सगळ्याच पक्षांमध्ये जागा वाटप सुरू आहे. याद्या येत आहेत, आतून बाहेर येत आहेत. तुमचंही जागा वाटप सुरू आहे, चर्चा सुरू आहे. 3 पक्ष एकत्र आहातच, मात्र तुम्ही वंचितला सुद्धा सोबत घेतायत. सगळ्यात जास्त बातम्या वंचितकडनं येत आहेत. तुमच्यात आणि वंचितमध्ये सध्या नेमका काय माइंड गेम सुरू आहे? नाही, त्यात माइंड गेम असण्याचा कुठे प्रश्न येतो आहे? हे पहा की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे गेल्या 2.5-3 वर्षापासून एकत्र आहेतच, जास्त काळ असेल. एकत्र आम्ही सरकार स्थापन केलं, एकत्र आम्ही आता विरोधी पक्षात सुद्धा आम्ही एकत्र काम करतो आहोत. इंडिया आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत. लोकसभेची तयारी आता सुरू आहे आणि आपल्याला माहीत असेल की प्रकाश आंबेडकरांची अनेक वक्तव्य आपण पाहिली असतील की आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडीत सामील करून घ्या, बरोबर, आम्हाला इंडिया आघाडीमध्ये सामील करून घ्या, ही त्यांची भूमिका आहे. आणि आमची अशी भूमिका आहे की जर या देशातली लोकशाही, या देशातलं संविधान ज्या प्रकारे संकटात आहे आणि त्याच्या रक्षणासाठी लोकात जागृती करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू करतायत. त्यांनी एक संघटन उभं केलं आहे, त्यांना आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकर यांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांना महाविकास आघाडी समाविष्ट करून घेतलं. जागा वाटपामध्ये ते आमच्याबरोबर चर्चेत सहभागी आहेत, त्यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. अनेकदा ते सुद्धा चर्चेत स्वतः सहभागी झालेले आहेत. त्याआधी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचं 2 पक्षांची युतीही आम्ही जाहीर केलेली आहे. आता फक्त लोकसभेच्या दृष्टीनं जागा वाटप कसं काय करता येईल याच्यावरती आता अंतिम मसुदा तयार होतो आहे. आणि काल परवा या संदर्भातली अंतिम चर्चा आम्ही संपवलेली आहे. आता बैठका होणार नाहीत. आता साधारण आमच्या डोक्यामध्ये किंवा आमच्या तिघांच्या चौघांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट तयार आहे की कोण कुठे लढू शकेल. फक्त आमचा आकडा वाढवायचा म्हणून जागा नाही वाढवायची. आम्ही 25 लढणार, आम्ही 30 लढणार, आम्हाला 27 जागा पाहिजेत, आम्हाला 28 जागा पाहिजेत, नाही. तुम्ही कोणती जागा जिंकू शकता किंवा तुमच्या मदतीनं आम्ही कुठे जिंकू शकतो, आमच्या मदतीनं तुम्ही कुठे जिंकू शकतो, हा सरळ फॉर्म्युला आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा वंचित जागांचं ओरबाडणं नाही होणार. जे भारतीय जनता पक्ष आमच्या बाबतीत करत आली अनेक वर्ष, ते इथे होणार नाही. जिंकेल त्याची जागा, हे सूत्र आहे. आणि वंचितसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे. पण वंचितने 27 जागांची मागणी केली आहे. मला असं वाटत नाही की त्यांनी 27 जागा लढण्यासाठी मागितलेली आहे. हे मीडियाचं परसेप्शन आहे. अलीकडच्या बैठकीमध्ये आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा प्रत्येकानं आम्ही कोणत्या जागांवर तयारी केली, आमची तयारी आहे. आम्ही बघा, अच्छा, म्हणजे त्यांची 27 जागांवर लढण्याची तयारी आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं केडरचं काम तिथे त्यांनी दाखवलेलं आहे. आता जर युती झाली नाही तर आपण सगळ्या जागा लढतो. शिवसेनेची 48 जागांवर तयारी आहे, काँग्रेसनं 48 जागांची तयारी केलेली आहे. तशी शरद पवारांच्या काँग्रेसची पण काय महाराष्ट्रात आपण लढल्यावरती कोणता मतदारसंघ आपल्याला कधी लढावा लागेल किंवा आपल्याकडे येईल तेव्हा तयारी पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष आहोत ना. आम्ही काय फक्त 4-5 मतदारसंघ आहेत तिथेच आम्ही लढू नये. 48 जागांवर तयारी आहे. आणि प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा जर या 27 जागांची तयारी केली असेल तर ते चुकलं. आणि ही तयारी त्यांनी बहुजन महाराष्ट्र विकास आघाडीत येण्याआधी तयार केली आहे. त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे की याच्यापैकी तुम्ही आम्हाला काय देऊ शकता, ही भूमिका आहे कोणत्याही पक्षाची जर असेल तर त्यात चुकलं काय. पण मग प्रकाश आंबेडकरांकडनं ही जी मागणी आहे 27 जागांची मागणी, पण त्याच्या आधीपासूनच, मगाशी मी माइंड गेम हा शब्द वापरला, त्याच्या आधीपासूनच महाविकास आघाडीमध्ये सामील म्हणजे त्या बैठकांमध्ये येण्यासाठी आंबेडकरांनी म्हटलं मला पत्रच मिळालं नाही, मला निमंत्रणच आलं नाही. तुम्ही त्यांना लेखी पत्र दिलं. पत्र दिल्यावर आंबेडकर असं म्हणाले की त्याच्यावर हायकमांडची सही नाही. त्यानंतर राहुल गांधींनी सही केली आणि ते पत्र आंबेडकरांना मिळालं.
त्यानंतर आंबेडकर असं म्हणाले की आम्हाला एकत्र बसवलं नाही, तुम्ही जेवणाचे फोटो बाहेर काढले आणि ते दाखवले. हे काय चाललंय नेमकं? काही असं नाही. मुळात आपण जे म्हणताय की राहुल गांधींच्या सहीचं पत्र आम्ही कोणाला दिलंय ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं कोणतंही राहुल गांधींचं पत्र, सहीचं पत्र आम्ही दिलं नाही. 3 पक्षाचे नेते बसतात, त्यांचे इतर सहकारी बसतात. नाना पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, जयंतराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, शिवसेनेच्या वतीनं मी पक्षाचा नेता म्हणून बसतो, माझ्याबरोबर विनायक राऊत असतात, बाळासाहेब थोरात असतात, पृथ्वीराज चव्हाण असतात, कालपर्यंत अशोकराव चव्हाणसुद्धा बसत होते, जितेंद्र आव्हाड असतात, रवींद्र पवार असतात राष्ट्रवादीकडून. आम्हाला प्रत्येकाला आमच्या पक्षानं अधिकार दिलेला आहे चर्चा करण्याचे आणि निर्णय घेण्याचे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मला माननीय उद्धवजींना विचारावं लागत नाही मी आता काय करायला हवं आहे, किंवा जयंतराव शरद पवार साहेबांना विचारत नाहीत. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे राहुल गांधींच्या सहीचं पत्र जर कोणी म्हणत असेल आपल्याकडे बातमी ती चुकीची आहे. नक्कीच काँग्रेसचे जे इकडले हायकमांड आहे, ज्याला आपण इन्चार्ज म्हणतो स्टेटचे, रमेश चेन्त्याला, त्यांचं आणि माननीय प्रकाश आंबेडकरांचं या संदर्भात चर्चा झालेली आहे. आंबेडकरांना हव्यात 27 जागा. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की जरांगेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यावी, बघा ते त्यांचं वैद्यना पुण्यामधून ते द्यावी. त्यांचं म्हणणं असेल. अटी शर्थी एवढ्या पाहिल्या. मला असं वाटत नाही अटी शर्ती आहेत. मुळात त्यांनी 27 जागा मागितलेल्या नाहीत. मी वारंवार आपल्याला सांगतो, 27 जागांपैकी 27 जागांवर त्यांच्या पक्षानं आघाडीनं तयारी केली आहे. त्यांचं केडर आहे, तिकडे त्यांच्या पक्षानं काम केलेलं आहे. आता त्याच्यावर चर्चा व्हावी आणि त्यातला कोणत्या जागा महाविकास आघाडी म्हणून आपण वंचितला देऊ शकतो, एवढीच त्यांची भूमिका आहे आणि ती रास्त भूमिका आहे. पुणकर असं म्हणाले होते की आम्ही प्रस्ताव दिला किंवा आम्ही मागणी मला केलेली माहिती आहे. आमचं तुम्ही प्रकाश तुम्ही असं म्हणालात की आंबेडकरांशी- असा कोणताही कागद आलेला नाहीये. मी म्हणालो ना 27 जागा त्यांनी यादी दिली आम्हाला आणि ते आम्ही सांगतो ना की त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या जागा त्यांनी त्या पत्रात मागितलेल्या नाहीत. आमची 27 जागांवरती आम्ही आधीच तयारी केलेली आहे. आता दुसरं एक आहे की 5-6 तारखेला बैठक होणार आणि त्यामध्ये जागा वाटपाचं ठरणार आहे. आंबेडकर असं येणार आहेत का त्या बैठकीसाठी? आहे निमंत्रण त्यांना? स्वतः प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे की शेवटची जी बैठक आहे अंतिम, ती माननीय उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब, बरं का, यांच्याबरोबर व्हावी आणि प्रकाश आंबेडकर, 3 पक्षाचे 3 प्रमुख आणि आम्ही सगळे, ही त्यांची इच्छा आहे. आणि त्यानुसार आम्ही 5 किंवा 6 तारखेला ही बैठक घेऊ असं त्यांना आम्ही कळवलं. मी सकाळीच त्यांच्याशी बोललो या विषयावर. आंबेडकरांना खरंच महाविकास आघाडीमध्ये यायचंय का? म्हणजे ज्या काही अटी शर्ती किंवा ज्या काही मागण्या केल्या जातात किंवा आंबेडकरांची स्वतःची जर वक्तव्य पाहिली तर तुम्हाला असं वाटतं की त्यांना खरंच यायचंय महाविकास आघाडी? नक्कीच यायचंय कारण मीडिया म्हणून आम्हाला वाटत नाही की आंबेडकरांना तुमच्या सोबत यायचंय. असं आहे की त्यांना नक्कीच यायचं आहे. त्यांना मायावती यांच्याप्रमाणे काही वेगळा मार्ग स्वीकारायचा आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी हा समाज जो आहे, आंबेडकरी समाज, हा ज्या प्रकारे या देशामध्ये सध्याच्या सरकारकडून कायदा, संविधान, डॉक्टर आंबेडकरांचा विचार, लोकशाही या संदर्भात ज्या भूमिका घेतलेल्या आहेत मोडतोडीच्या, संपूर्ण या देशातला आंबेडकरी समाज, दलित समाज, वंचित समाज हा अस्वस्थ आहे आणि आपापल्या समाजाच्या नेत्यांवर त्यांचा प्रचंड दबाव आहे की काही झालं तरी या पद्धतीची हुकुमशाही जी डॉक्टर बाबासाहेबांना अजिबात मान्य नव्हती, ती हुकुमशाही आता आपल्याला सहन करायची नाही. त्याच्यामुळे या देशातला अल्पसंख्याक समाज असेल, या देशातला दलित वंचित समाज असेल, बरं का, हे सगळे आज महाविकास आघाडीबरोबर एकजुटीनं उभे आहेत. आणि मला असं वाटत नाही की या परिस्थितीमध्ये अप्रत्यक्षपणे कोणी भाजपची सुपारी घेऊन भाजपला मदत करेल, मला वाटत नाही. प्रकाश आंबेडकर हे त्या प्रकारचे नेते नाहीत. म्हणजे तुम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर तुमच्या सोबत येतील की असं आणि तर नाही प्रकाश की- आंबेडकर हे हुकुमशाही विरुद्ध लढणारे एक नेते आहेत. डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे, त्यांचा विचार स्पष्ट आहे. ते स्पष्ट दिसत आहेत. म्हणजे काय विचार आहेत हो, आहेत किंवा ना. जागा वाटपामध्ये जी काही चर्चा सुरू आहे ती दिसते. हो. आम्हाला असं वाटतं की खरं तर तुमच्या युतीचा पोपट मेलाय, पण ते सांगायचं कुणी हा प्रश्न आहे. खरं आहे. नाही, युतीचा पोपट आमचा जो म्हणताय, मुळात आमचा पोपट झालेलाच नाहीये.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही मूळ युती आहे हे आपल्याला माहीत असेल. आमच्याबरोबर सगळे डावे पक्ष एकजुटीने उभे आहेत. तुम्ही फक्त प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकांवरून हा पोपटाचा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. प्रकाश नाही, ती आंबेडकर युती नाही म्हणत आहे मी, आंबेडकरांबरोबरची. नाही नाही, आंबेडकरांबरोबर युती होईल ना. यापूर्वी का आम्ही त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत ना 2019ला. त्याच्या आधी सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली, मला महाविकास आघाडीत का आमंत्रण देत नाही, मला का बोलवत नाही, मी तुमच्या विचाराचा आहे, मी सुद्धा संविधान वाचवण्यासाठी लढतो आहोत. आणि आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ही असायला पाहिजे. आणि त्यानुसार आम्ही त्यांच्याशी सन्मानानं चर्चा केलेली आहे. तुम्ही असं म्हणालात की ज्याची ताकद जास्त त्या ठिकाणी त्याला जागा दिल्या जातील. वंचितची ताकद किती मी जागा? असं म्हणालो, मी म्हटलं जिंकेल त्याची जागा, तेच जिंकेल जो त्याची जिंकू जागा. शकेल एखाद्या मतदारसंघात एकमेकांच्या मदतीनं. उत्तम उमेदवार पाहिजे, उत्तम बांधणी पाहिजे, लोकांमध्ये त्या पक्षाचा त्या मतदारसंघामध्ये बेस पाहिजे, केडर पाहिजे. आणि या सगळ्याचा विचार सीट टू सीट प्रत्येक जागेवर ते आम्ही बसून केल्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही फार मोठी आघाडी घेऊ. त्यासाठी तुम्हाला 15 ओबीसी उमेदवार द्यावे लागतील, 3 बघा, अल्पसंख्याक उमेदवार द्यावे बघा, लागतील. महाविकास आघाडी म्हणून विचारलं, एखाद्या व्यक्तिगत स्वरूपाच्या कागदावरती कोणी विचार करत नाही. कॉमन मिनिमम अजेंडा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका मांडली असेल. किती जागा त्यांना दिल्या जातील? आम्ही चर्चेत ठरवू, ते येतील ना उद्या किंवा 5 किंवा 6 तारखेला चर्चेत. नाही, त्यांचं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की ज्याची क्षमता म्हणजे जिंकून येण्याची क्षमता हा एक क्रायटेरिया असेल त्याचा. वंचित नक्कीच जिंकू शकतात ते. अनेक जागा अशा महाराष्ट्रामध्ये आहेत जिथे महाविकास आघाडी म्हणून वंचितचे उमेदवार जिंकू शकतात. अगदी 1, उदाहरण 2, घ्या ना तुम्ही. नाही, अनेक जागा आहेत ना. 2019च्या निवडणुकीमध्ये वंचितला फार चांगलं मतदान झालं आहे महाराष्ट्रामध्ये. स्वतः प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोल्यात उभे होते आणि त्या दोन्ही ठिकाणी ते उभे राहिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पडले. ते जिंकले नाहीत, काँग्रेसचे उमेदवार पडले. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी पाडण्याची ताकद आहे इतरांना, ती जिंकण्याच्या ताकदीमध्ये परिवर्तित करावी, ही सगळ्यांची सकारात्मक भूमिका आहे. वंचितकडून मी थोडंसं आता पुढे सरकते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे. महाविकास आघाडीमधले 3 पक्षांपैकी 2 पक्ष ज्यांचं स्वतःच्या पक्षाचं नाव नाही आणि आता चिन्ह नाही, एक ठाकरे गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि दुसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. या 2 पक्षांकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह नाही. अशा वेळेला तुम्ही कसं लढणार आहात? आपलं स्वतःचं चिन्ह कसं पोहोचवणार? चिन्ह पोचलं, मशाली पोचली, तुतारीही पोचली. आता प्रश्न आहे घड्याळ आणि धनुष्यबाणाचं काय करायचं. बरं का, चिन्ह घेतलं म्हणजे काय, तुम्ही काय सर्व बादशाह होता का? जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस. कोणी आयरा गैरा येतो आणि त्या चिन्हावर पक्षावर दावा सांगतो, दरोडा टाकतो आणि त्या दरोडेखोरीला इलेक्शन कमिशन असेल किंवा सत्ताधारी असतील त्या दरोडेखोरीला मदत करतात. अशामुळे काय राजकारण चालत नाही ना. शिवसेना ही शिवसेना आहे. एकनाथ शिंदेनी काय शिवसेनेला जन्म दिला का? अजित पवारने राष्ट्रवादी काँग्रेसला जन्म दिला? या राज्याची जनता ओळखते ना. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, जनता सगळं पाहत्याने ओळखते. हे सुप्रीम कोर्टाचं अलीकडचं राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला निर्णयावर केलेलं भाष्य आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या जनतेला, देशाच्या जनतेला सगळं कळतं आहे. शरद पवार हयात आहेत, पक्षाचे संस्थापक, फाउंडर. आणि अजित पवार सांगतात माझा पक्ष, आणि इलेक्शन कमिशन सांगते त्यांचा घ्या. हां, हे काय पाकिटमारी आहे का? पाकिटमारांची टोळी लावली आहे इलेक्शन कमिशनने. इथे कोणाचे मारा पक्ष आणि कोणाच्या हातात द्या नाही. असे अनेक पक्ष आले आणि गेले, चोरलेले गेले. आता जनता पक्ष होता, तर जनता पक्षाचे अधिकार डॉक्टर सुब्रण्यम स्वामीकडे आहेत म्हणून पक्ष त्यांचा झाला का? तो नाही, अजिबात होणार नाही असं. शिवसेना ही ठाकरेंचीच, लोक त्यांच्याच मागे राहतील मतदार. आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची. ठीक आहे, थोडंफार नावामध्ये बदल झाले असतील, चिन्ह बदललं. अनेक वेळा अनेक चिन्ह बदलून सुद्धा लोक उभे राहतात. आमचा पक्ष फुटल्यावर अंधेरीला एक पोटनिवडणूक झाली, ती आम्ही मशाल चिन्हावर लढलो. विधानसभेची निवडणूक आमच्या ऋतुजा लडके जिंकून आल्या ना.
त्या चिन्हावरती. आम्हाला अजिबात चिंता नाही आहे. चिंता ज्यांनी आमची चिन्ह चोरली, पक्ष चोरला, त्यांच्यावरती टांगती तलवार आहे. तुम्हाला असं वाटतं की फक्त एवढ्याच मुद्द्यावर, एक सहानुभूतीच्याच मुद्द्यावर मोदींशी किंवा लढता येईल, मोदी गॅरंटीशी लढता येईल? काय मोदीकडे काय आहे मग? रामाची लहर, बाकी काय आहे? कुठे रामाची लहर? राम काय त्यांच्या सातबाऱ्यावरती काय प्रभू श्रीरामाचं नाव लिहिलं आहे का? मोदीने काय केलंय? कोणती गॅरंटी आहे? दाखवा ना. 30 गॅरंटी 10 वर्ष घेऊन फिरतायत. मोदीने केलेली 10 कामं दाखवा, जी स्वतःची आहेत. UPA काळात केलेल्या कामांची उद्घाटनं करत फिरतायत. आता इथे तो सागरी सेतूचं उद्घाटन करणार. कोणी केला? उद्धव ठाकरेंनी केला हो. अटल सेतू नाव दिलं, ठीक आहे. कोणाच्या काळात सुरू झालं आहे? काँग्रेसच्या काळात सुरू झालं आहे काम ते. तुम्ही उद्घाटनाला येत आहे फक्त. तुम्ही स्वतःचं काय केलं ते दाखवा. स्वतःची पोरं दाखवा. दुसऱ्यांच्या पोरांना तुमची नावं देऊ नका. थोडंसं आणखी पुढे जाते. मगाशी सुनील तटकरे आले होते. सुनील तटकरेंनी असं म्हटलं की 2020 मध्ये, मला वाटतं ऑगस्ट, ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार दिल्लीमध्ये गेले होते, त्यावेळेला त्यानंतर, त्या भेटीनंतर शिवसेनेमध्ये, ठाकरेंमध्ये ही चर्चा होती की आता आपण भाजपसोबत जायला हवं. तुम्ही ही चर्चा राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितली होती, असं तटकरे म्हणाले. असं काही झालं नाही. तटकरे खोटं बोलतात. तटकरे खोटं बोलताय? राष्ट्रवादीच्या बैठकीत जाऊन आम्ही कशाला सांगू? नक्कीच हे काय लपून राहिलेलं नाही. माननीय उद्धवजींनी हे वारंवार जाहीर सभातून सांगितलेलं आहे की प्रधानमंत्र्याबरोबरच्या बैठकीत काय झालं हे त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये हा नवीन गौप्यस्फोट काय केला? प्रधानमंत्र्यांबरोबरच्या बैठकीमध्ये तेव्हा अजितदादा पवार डेप्युटी CM होते. मला वाटतं अजून एक अशोकराव चव्हाण होते. ती बैठक झाल्यावरती मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी काही काळ बसले आणि त्यात त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेतला. त्या बोलण्यातून असं कल दिसला की मोदींना असं वाटतं की शिवसेनेनं परत त्यांच्याबरोबर यावं. मोदींना वाटतं असं तो कल दिसला आणि हे उद्धवजीने बाहेर येऊन आम्हालाही सांगितलं. पक्षात चर्चा होते ना. आमच्या पक्षात हुकुमशाही नाही आहे, हा असा कल दिसतोय. तेव्हा पक्षात असं सांगण्यात आलं की ज्या पक्षाने आपल्याला फसवलंय, ज्या पक्षाने आपला पक्ष संपवायसाठी इतकं मोठं कारस्थान केलंय, त्यांच्यावर आपण परत का जायचं, ही आमच्या पक्षातली नक्कीच चर्चा झाली. आत्ता सुद्धा, ह्या क्षणी सुद्धा माननीय उद्धव ठाकरे यांच्यावरती दिल्लीतले अनेक प्रमुख नेते जाळं फेकायचा प्रयत्न करतात की आपण परत एकदा येऊ, बसू, चर्चा करू, आमच्याकडून चुका झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करू. भाजपतल्या? नक्की. दुसरं कोणाचं? बरोबर. पण आम्ही त्या संदर्भात कोणती रिॲक्शन देत नाही. आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीत राहू. आम्ही जर सातत्यानं नितीश कुमार प्रमाणे पलट्या मारत बसलो तर आमच्यावरती विश्वास कोण ठेवेल? आमच्या नेतृत्वावरती, आमच्या पक्षावरती. लोकांचा विश्वास महत्वाचा आहे. हे घेतलेला विचार अर्धवट सोडून पुढे जाणार नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्ष आम्ही केली. आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे. आमचा पक्ष त्यांनी फोडला, आमचं चिन्ह त्यांनी ताब्यात घेतलं, आमच्या लोकांना त्यांनी नादाला लावलं. बरं का? नादाला लावलं असं म्हणतो मी, वेगळ्या अर्थाने घ्या तुम्ही ते. हां, नादाला लावलं. आणि असे नादाला लावलेले जी माणसं असतात ना, ती फार काळ राहत नाही, ती दुसरंच लागतात. लोक या तमाशातून त्या तमाशाकडे, त्या तमाशातून त्या तमाशाकडे लोक फिरत असतात. हां, रोग शिंदेकडे नाही, मी लोकांना नादाला लावलं म्हटलं मी. ठीक आहे, असे नादाला लावणाऱ्या लोकांना आमच्याकडे नको जागा नाही परत आणि आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. बरं, तुम्ही म्हणता जाणार नाहीत. तटकरे मात्र थोडं वेगळं म्हणाले होते. तटकरे तटकरे आपण बघूया ना तटकरे काय म्हणाले. मला पाहण्याची गरज नाही. तटकरे काय ब्रह्मदेव आहेत का? पण ते म्हणाले की मी छाती ठोकपणे सांगू शकतो की असं म्हणालेत आणि माझं वक्तव्य दाखवा तुम्ही, असं म्हणाले. छाती आहे का त्यांच्याकडे? छाती असेल तर बोलतील ना. हिम्मतबाज माणसाला छाती असते, डरपोकांना छाती नसते. सोडून द्या. एकदा बघूया तटकरे. बघायची गरजच नाहीये, मी कशाला बघू. पण तटकरे असं म्हणाले होते की तुम्ही बैठकीत तिथे त्यांच्या बरोबर सांगितलं. मी अजिबात हो सांगितलं असं ना की शिवसेनेत ही चर्चा होती की भाजप सोबत जायचं का.
नाही नाही, चर्चा झाली, पण आम्ही सगळ्यांनी म्हटलं आता आपल्याला जायची गरज नाही. एकत्र बसताना आम्ही चर्चा करतो ना अनेकदा. त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंची ते कोण? इच्छा होती भाजपमध्ये जाण्याची, अजिबात नाही. भाजप सोबत जाण्याची. ते खोटं बोलतात, ते खोटं बोलतायत आणि त्यांना खोटं बोलण्याचा नाद आहे. सवय बोलत नाही मी, त्यांना नाद आहे. ते अंतुलांशी खोटं बोलले ज्यांनी त्यांना राजकारणात आणलं, ते शरद पवारांशी खोटं बोलले ज्यांनी त्यांना इतकं वाढवलं. ह्यांच्यावर काय विश्वास ठेवत आहे? हे स्वतःच्या मायबापांवरती हे निष्ठेनं राहत नाहीत, विचारानं राहत नाहीत. त्यांच्यावर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, चुकीचं आहे. अजित पवार भाजपसोबत गेले, अशोक चव्हाण भाजपत गेले, हे नेते का जात आहेत? त्यांना विचारलं पाहिजे, किंवा इक्बाल मिरचीला विचारलं पाहिजे जिवंत असेल तर, किंवा ते जे सिंचन घोटाळ्यातले सूत्रधार आहेत त्यांना विचारायला पाहिजे, मोदींना विचारायला हवं. या सगळ्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आहेत. अशोक चव्हाण का गेले? नरेंद्र मोदींना विचारा. या सगळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काढलेली आहेत जाहीरपणे. सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, इक्बाल मिरचीचा घोटाळा, आणि त्यांनीच त्यांना त्यांच्या पक्षात घेतल्यामुळे हे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारले मग ठाकरे गटातले आणखी काही नेते आहेत जे जाण्याच्या मार्गावर आहेत? आयडिओलॉजी, विचार, भूमिका, सत्य, न्याय, धर्म हे काही नाही आहे. डरपोक आहेत, पळपुटे आहेत, केलेली पापं त्यांना संरक्षण हवं आहे म्हणून ते जातात. आम्ही का नाही गेलो? इतर लोक, आमचे कार्यकर्ते का नाही गेले? 10 गेले, पण 10 लाख आहेत. अजित पवार का गेले? त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही हा प्रश्न, किंवा मला मोदींना विचारलं पाहिजे. चक्की पिसायला कोण पाठवणार होतं अजित पवारला? कोण? देवेंद्र फडणवीस ना. चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. देवेंद्र फडणवीसना इथे बोलवा आणि त्यांना हा प्रश्न विचारा. मी कशाला सांगू? तुम्ही शिंदेना गद्दार म्हणता, मग अजित पवारांना तुम्ही काय म्हणणार? दुसरं काय म्हणणार? मी माझ्या पक्षाविषयी बोलू शकतो ना, मी त्यांच्या पक्षाविषयी का बोलू? त्यांच्या पक्षाविषयी ते बोलतील. मी माझ्या पक्षातले लोक ज्या नाही, कौतुक करता तुम्ही, म्हणजे तुम्ही अजितदादांना म्हणाला होतात की अजितदादा ताठ कण्याचे आहेत, ते जाणार नाहीत, हो असं म्हणाला होतात तुम्ही. हो, पण हे म्हणावं लागतं असं. मी अशोक चव्हाण जाणार नाहीत असंही म्हणालो होतो ना, कारण मला माहिती आहे ते चालले आहेत. बरं, अजित पवारांना जाण्याचा नादच आहे ना तो. ते सकाळी पण जातात, दुपारी जातात. अशा नादी छंदी लोकांविषयी कशा करता तुम्ही चर्चा करताय? सोडून द्या. पहाटेच्या शपथविधीचं माहिती नव्हतं, मात्र आता अजितदादा जाणार भाजपसोबत, हे माहिती होतं तुम्हाला? नक्की कल्पना होती? बघा, जो माणूस घाबरलेला आहे, ज्या माणसाचे पाय लटपटत आहेत, जो माणूस हिमतीन उभा राहू शकत नाही, त्या माणसाकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? कोणी असेल, मी अजित पवारांचं नाव घेतो असं नाही, कोणी असेल. आमच्या पक्षात पण होते ना असे निपजलेले काही लोक. अजित पवार गेले, अशोक चव्हाण गेले, ईडी, सीबीआय या हा सगळा दबाव होता म्हणून गेले, अशी वारंवार टीका तुम्ही. टीका कशाला? सत्यच आहे ना ते. टीका कशाला? वेगळं काय त्याच्यामध्ये? सत्य आहे ते. बरं, यदा कदाचित समजा असं काही परिस्थिती निर्माण झाली, राजकीय परिस्थिती निर्माण झाली, आणि समजा उद्धव ठाकरे हे भाजपसोबत गेले, तर मग संजय राऊतांचा स्टँड काय असेल? लोकही विचारतात हे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं आहे की ते कायम लोकभावनेचा आदर करतात. आज महाराष्ट्राची लोकभावना जी आहे ही शिवसेनेच्या पाठीशी यासाठी आहे की हा माणूस हिमतीनं लढतो आहे. इतके आघात झाले, इतके हल्ले झाले, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, पण लढतो आहे. ज्यांनी आमच्यावरती ही वेळ आणली, आम्ही त्यांच्याबरोबर जाण्या इतके नालायक नाही आहोत. उद्धव ठाकरेंना मी तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो, बरं का. लोकांचा आमच्यावरचा विश्वासच सोडून जाईल, राजकारणावरचा विश्वास सोडून जाईल. आम्ही म्हणजे नितीश कुमार नाही ना. म्हणजे ठाकरे कधीही भाजपसोबत जाणार नाही, का जावं? पुढेही कधी नाही, भविष्यातही नाही. का जावं? का कशा करता? असं काय आहे भाजपमध्ये? असं काय ठेवलंय भाजपमध्ये की आम्ही जावं? नाही, तुम्ही म्हणता ना की राजकारणामध्ये कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणात काहीही होऊ शकते, खरं आहे.
आम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर सरकार बनवू असं कोणाला वाटलं होतं का? ही वेळ भाजपने आमच्यावर आणली. अशा भाजप बरोबर आम्ही परत का जावं? म्हणजे कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा ठाकरे कधीही भाजपसोबत जाणार नाही. शिवसेनेचं उत्तम चाललेलं आहे भाजपशिवाय. आम्ही काय एलिझाबेथ टेलर नाही एकाच माणसाची 4 वेळा लग्न करायला. ती एलिझाबेथ टेलरने केली होती. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मतभेद होतेच, मात्र आता मनभेद सुद्धा झाले, त्यामुळे ठाकरेंबरोबर युती नाही. स्वागत करतो मी अमित त्यांचं. शहांना विचारलं, अमित शहांनी त्यावर उत्तर देणं टाळलं. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे यापुढे ठाकरेंबरोबर युती नाही हे भाजपचं ठरलंय. हो, पण तुम्ही म्हणता दिल्लीतनं फोन येतात किंवा तशी काही हो, विचारणा ते होती खोटं बोलतायत ते की सगळे. हे उद्धव दोघे- ठाकरेंनी सोबत यावं. बघा हे दोघे खोटं बोलतायत. फडणवीस आणि अमित शहा. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो प्रयोग केला तो फसलाय. हे जे एकनाथ शिंदे आहेत ज्यांना शिवसेना दिली त्यांच्याकडे महाराष्ट्रातली 0.5% सुद्धा मतं नाही आहेत. हिंमत असेल त्याने ठाण्यामध्ये निवडणूक घ्यावी महानगरपालिकेची. अजित पवारांकडे 1% सुद्धा मतं नाही आहेत महाराष्ट्रात. ठीक आहे, त्यांचा एक सुडाचं राजकारण त्यांना करायचं होतं, त्यांना एक बदला घ्यायचा होता, त्यांना महाराष्ट्र कमजोर करायचा होता, त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालायचा होता. आणि हे त्यांचं जुनं स्वप्न आहे गुजरातच्या राजकारण्यांचं, मुंबईच्या संदर्भात, महाराष्ट्रासंदर्भात. ते त्यांनी सत्ता असल्यामुळे केलं. सत्ता आज आहे उद्या नाही. किती काळ सत्ता राहणार? कोणतीही सत्ता आणि कोणताही माणूस हा अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे ना, ह्यांनाही जावं लागणार ना. तेव्हा पाहू ना आम्ही. पण या सगळ्या सुडाचा केंद्रबिंदू हा 2019ची निवडणूक किंवा 2019ला स्थापन झालेली महाविकास आघाडी. 2014 साली युती कोणी तोडली? आम्ही तोडली का? 2014 साली भारतीय जनता पक्षाने युती तोडली आहे. ह्यांना फसवण्याचा नाद आहे लोकांना. हे नादी लोक आहेत, हे सगळ्यांना फसवतात देशभरामध्ये. जे त्यांच्याजवळ राहिले, निष्ठेनं राहिलं, आधी त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात हे लोक. आणि यांना असं वाटतं की कायदा घटना याची काही गरज नाही या देशाला, आम्ही काही करू शकतो. पण हे फार काळ चालत नाही. हा देश महान आहे. या देशावरती लोकशाहीचा संस्कार आहे. या देशाला एक राज्यघटना आहे. हा देश काय इदी आमीनच्या पद्धतीनं चालवला जाणार नाही. लक्षात घ्या, हा देश राज्यघटनेनुसारच चालेल. आणि जेव्हा राज्यघटनेचा अशा प्रकारे अपमान शिगेला पोचले तेव्हा लोक रस्त्यावर उतरतील. आज उतरलेले आहेत, फक्त मीडिया दाखवत नाही. मोदींनी असं म्हटलंय की 400+ नारा त्यांनी महाराष्ट्रात येऊन दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 45+. महाराष्ट्रात त्याने खरं म्हणजे 48 जागा आहेत, त्यांनी 100 जागांचा नारा द्यायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात 100 जागा जिंकू. आणि देशामध्ये 400 कमी आहेत त्यांच्यासाठी. 400-500-600 जागा त्याने जिंकण्याचा नारा दिला पाहिजे. तुम्ही कसं काय आकडा ठरवता? तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत ना, मग लोकांना ठरवताय तुमचा आकडा ना. तुम्ही कसा आकडा ठरवताय? याचा अर्थ तुम्ही घोटाळे करताय, जो चंदीगडला केला महापौरपदाच्या निवडणुकीत, जो परवा सिमल्यातला राज्यसभा निवडणुकीत करण्याचा प्रयत्न केला, जो महाराष्ट्रात झाला. ह्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. व्यापारी लोक आहेत हे. जे हे राज्यकर्ते आहेत दिल्लीतले, हे राज्यकर्ते किंवा राजकारणी नसून ते व्यापारी आहेत. यांना 2च शब्द कळतात, प्रॉफिट अँड लॉस. बाकी त्यांना दुसरं काही कळत नाही. लोकशाही, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बरं का, हे त्यांना शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीत. प्रॉफिट अँड लॉस हे 2 शब्द त्यांना माहिती आहेत. वर नेहमी एक प्रश्न विचारला जातो की राऊत हे ठाकरेंचे आहेत की पवारांचे आहेत? मग त्यात चुकीचं काय आहे? चांगला प्रश्न आहे. पण मी मोदींचा नाही एवढं मला लोक म्हणतात, याचा मला आनंद आहे. पण आहात कोणाचे तुम्ही, ठाकरेंचे की पवारांचे लाडकी? दोघांचाही लाडका आहे. त्यात चुकीचं काय आहे? या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलं आहे, आपण राजकारणात त्यांना ज्युनियर आहोत, त्यांच्याकडनं काय शिकता आलं, त्याने आपल्याला प्रेम केलं, त्याच्यात चुकलं काय? हा, गेल्या काही वर्षामध्ये राऊतांची भाषा खूप बदलली, शिवराळ झाली. अजिबात ना. मला एक शब्द दाखवा मी चुकीचा वापरलाय. ते शब्द मी म्हणू शकत नाही इकडे. म्हणा ना. एका शब्दावरून तुम्ही कसं काय जज करता?
हे असे बरेच शब्द आहेत, बरीच आता अशी टीका आहे. असू द्या ना, महाराष्ट्रामधले भाजपचे जे आमदार आहेत ज्या प्रकारची भाषा वापरतात त्याच्यावर तुम्ही कधी प्रश्न विचारता का? ते म्हणतात तुमची प्रतिक्रिया आहे ती. ठीक आहे, आम्ही त्यांना देऊ ना उत्तर रस्त्यावरती काय द्यायचं. ऍक्शनला रिॲक्शन आहे. करू, आमची ताकद आहे तेवढी देण्याची. जर मला कोणाला वाटत असेल माझी भाषा चुकीची आहे, ती त्यावेळेची रिॲक्शन असेल. पण भाषा म्हणजे शिवराळ भाषा ही सवय आहे, मी कधी- फ्रस्ट्रेशन आहे, मी गरज आहे की ताकद आहे राऊतांची? मी कधी शिवराळ भाषा वापरत नाही. नंबर 1, मला तुम्ही दाखवा की मी अनपार्लमेंटरी शब्द कुठे वापरलाय. मला सिद्ध करून दाखवा, मला कोणी दाखवा की हा अनपार्लमेंटरी शब्द आपण वापरलेला आहे. मी त्या क्षणी पत्रकारिता सोडेन आणि राजकारण सोडेन. आणखी एक प्रश्न आहे रावजी. तुम्ही रोज सकाळी येऊन जे बोलता त्यामुळे तुमच्या विरोधी असलेले जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये खळबळ माजते. राऊत सकाळी सकाळी येऊन बोलतात आणि दिवसाचा अजेंडा ठरवतात. ठरवून येता. तुम्ही सगळे येता म्हणून बोलतो. मी तर कोणाला आमंत्रण देत नाही. तुम्ही यायचे थांबलात तर मी बोलायचं थांबेन. माझा काय तो अजेंडा नाही आहे ना. मी नेता आहे. माझ्या पक्षाची भूमिका जर आपल्या माध्यमातून देशात आणि राज्यात जात असेल तर मी ती संधी का सोडावी. आपण जोपर्यंत महत्त्व देत आहे माझ्या बोलण्याला तोपर्यंत मी बोलेन. ज्या दिवशी मला वाटेल की नाही आता लोक माझं ऐकणार नाहीत, मी बोलायचं थांबेन. एवढं मला कळतं, एवढं ज्ञान आहे माझ्याकडे. लोकसभेकडे पुन्हा एकदा आपण बोलूयात. किती जागांचं टार्गेट हे तुम्ही ठेवलेलं आहे? महाराष्ट्रात की देशात? देशातही म्हणा, महाराष्ट्रातही सांगा. मोदी प्रधानमंत्री होत नाहीत एवढं टार्गेट आम्ही ठेवलं आहे. समजा हायपोथेटिकल जरी आपण बघायचं झालं तरी समजा भाजपला तेवढ्या जागा मिळाल्या नाही आली एनडीएचं सरकार, इंडियाचं सरकार आलं. येणारच नाही इंडियाचं सरकार. बरं, नाही येणार. आपण समजूया तुम्ही म्हणताय म्हणून आपण ते मान्य करूया. 220च्या पुढे जात नाहीत. मी आता सांगतो काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला कशाला पाहिजे. देशाचा नकाशा समोर ठेवा. देशाचा नकाशा समोर ठेवा आणि त्या राज्यानुसारच गणित मांडा. मग मी सांगतोय ते किती आहे पहा. म्हणजे एकटी भाजपा 220च्या पुढे जाणार अजिबात नाही नाही. असं तुम्हाला वाटतं? कुठून आणणार जागा? उत्तर प्रदेशमधल्या 80च्या 80 जागा त्यांना मिळू द्या. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड सारखी राज्यामध्ये त्यांना पैकीच्या पैकी जागा घेऊ द्या. मी 100% जागा त्यांना देतोय. घेऊ द्या ना. तरी मी सांगतोय 220च्या पुढे जात नाहीत. म्हणजे भाजपा 220च्या पुढे जाणार अजिबात नाही जाणार. इंडिया आहे कुठे? कोण एनडीए? नितीश म्हणजे कुमार आहेत सोबत. नितीश कुमार आज पलटी मारतात, उद्या मारतील ना. त्यांना पलटी मारण्याचा नाद जडलेला आहे. तो नाद तुम्ही कसा काय दूर करणार? कसा काय? किती वेळा पलटी मारली 1 वर्षात? बरोबर. कोणाचं सरकार येणार बघा, तुम्ही म्हणता? एनडीए काय होतं? एनडीए म्हणजे भाजपा, शिवसेना आणि अकाली दल म्हणजे एनडीए. आज दोन्ही एनडीएतले प्रमुख पक्ष त्यांच्याकडे नाहीत. बाकी सगळे चणे कुरमुरे असतील ते त्याच्याशी काय मला काय फार पडलेलं नाहीये. इंडियामध्ये फार ताकदीने आम्ही उभे आहोत. काँग्रेस आहे, शिवसेना आहे, ममता बॅनर्जी आहेत, आप आहे, डावे आहेत. अनेक राज्यामध्ये आमची सरकार आहेत. दक्षिणेमध्ये आम्ही आहोत. स्टॅलिन आहे, डीएमके आहे, आम्ही आहोत ना. तेलंगणामध्ये आहोत. या सगळ्यांचा जर हिशोब केला या सगळ्या राज्यांचा आत्ता, तर इंडिया आघाडी ही किमान 290 जागा जिंकते. किमान 290 म्हणतोय. इंडिया आघाडी हो 290 जागा जिंकणार. होय. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये नाही काँग्रेसला जागा दिल्या, नाही देऊ आपनं द्या ना. पंजाबमध्ये नाही दिल्या काँग्रेसला जागा. मग बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आप आणि काँग्रेसची युती झालेली आहे. दिल्लीमध्ये झाली आहे, गुजरातमध्ये झालेली आहे, हरियाणामध्ये झालेली आहे. झाली आहे ना. जागा वाटप झालंय त्यांचं. पंजाबमध्ये झालं नाही. पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढले तरी जागा आप किंवा काँग्रेसलाच मिळणार आहेत, भाजपला मिळणार नाही आहेत. ही स्ट्रॅटेजिकल मूव्ह आहे. विरोधी पक्षाची कोणती स्पेस ही बीजेपीला मिळता कामा नये. तृणमूल काँग्रेस, मला खात्री आहे त्यांच्या जागा वाटपाचा एक फॉर्म्युला सूत्र ठरत आहे. आणि जरी नाही ठरलं आणि काँग्रेस स्वतंत्र लढली
तरी तिथे बीजेपीला जागा मिळणार नाही, त्या ममता बॅनर्जी यांनाच मिळतील. म्हणून तर ते पश्चिम बंगालमध्ये दंगली घडवत आहेत ना सध्या सरकारी कृपेने. इंडिया आघाडीचं सरकार आलं तर नेतृत्व कोण करेल? कोणी करू शकेल असं काय? आम्ही काय आमच्याकडे फक्त एकटे जसं भाजपमध्ये मोदी एक आहे, मोदी नाही ना. देश काय एकाचा असतो का? लोकशाहीमध्ये प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे चेहरे पाहिजेत, चॉईसेस पाहिजेत. इंडिया आघाडीमध्ये असे खूप नेते आहेत. स्वतः राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, उद्धव ठाकरे आहेत ना, खूप नेते आहेत. म्हणजे ज्यांच्या जागा जास्त येतील. असं काही नाही. बरं. इथे जागांचा विषय येत नाही, ते लिडरशिपचा विषय येतो. देश कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल हा विषय येतो. मग त्यानुसार नंतर ठरवणार, नक्की तोपर्यंत चेहरा नसेल. काय गरज आहे? भाजपकडे मोदींचा चेहरा आहे, दुसरा आहे का त्यांच्याकडे? मोदी लाट आणि आता मोदी गॅरंटी. लाट वगैरे नाही आहे. गॅरंटी आहे आता. ती गॅरंटी ते जाहिरातीत देत आहेत, बाकी कुठे गॅरंटी आहे? मोदी गॅरंटीशी कसं लढणार आहात तुम्ही? बघा, कोणते मुद्दे असतील तुम्हाला तुमच्याकडे? माहितीसाठी सांगतो, भारतीय जनता पक्ष हा चोरांचा पक्ष आहे, तो चोर बाजार आहे. हा गॅरंटी शब्द कोणी काढला? कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या काँग्रेस सरकारनं, अगर कर्नाटक में सरकार हमारे आई तो काँग्रेस सरकार की 6 गॅरंटी, ही तिथून सुरू झाल्याने ते मोदींनी चोरलाय, भाजपनी चोरलाय. ही त्यांची गॅरंटी नाही आहे, हे कर्नाटकमधून आलेला हा फॉर्म्युला आहे. गॅरंटी ये हमारी 6 गॅरंटी आहे, दिस अवर 6 गॅरंटीज. हे कर्नाटकातल्या काँग्रेसचं ही प्रचार यंत्रणा होती, गॅरंटी. ती क्लिक झाली, भाजपा कर्नाटकात हारलं. मोदींना वाटलं गॅरंटी शब्दावर लोक विश्वास ठेवतात, मग मोदी गॅरंटी. कोण विश्वास ठेवणार तुमचा? स्वतःचं काय तुमच्याकडे? सगळं चोरलेलं आहे. आमदार चोरलेले, खासदार चोरलेले, पक्ष चोरलेले, आघाड्या चोरलेल्या, आयडिया चोरलेल्या. असं खोटेपणावर राजकारण चालत नाही फार काळ, तात्पुरतं चालतंय. लोक किती काळ फसणार? एकेका जागेचा हिशोब त्यांनी केलेला आहे. करू द्या ना, काय त्यांना हिशोब येतो ना. आम्ही काय अंगठा लावतो का? आम्ही काय अंगठे छापावत का? मुद्दे काय असतील? त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत? त्यांनी दाखवलं की राम मंदिर केलं. राम मंदिरा मुद्दा होऊ शकतो का? त्यांनी केला तो मुद्दा. त्यांनी केला असेल, लोकांनी स्वीकारायला पाहिजे. राम मंदिरा मुद्दा कसा आहे? अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शेती, MSP. हजारो शेतकरी दिल्लीकडे निघालेत, हा मुद्दा नाही का? बेरोजगार आत्महत्या करतायत, हा मुद्दा नाही आहे का? देश कर्जबाजारी झालाय, 286 लाख कोटीचं कर्ज आहे, हा मुद्दा नाही का? काय लडाखमध्ये चीनी सैन्य घुसलाय, जमीन घेतली आहे ताब्यात, हा मुद्दा नाही? काश्मीरी पंडित, तुम्ही आश्वासन दिलं होतं घर वापसीचं, एकही काश्मीरी पंडित जाऊ नाही शकला अजून काश्मीरला, हा मुद्दा नाही? हे खोटारडे लोक आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, मी तुम्हाला आत्ता सांगतोय. पण मग मोदींच्या सभांचा धडाका जो सुरू आहे महाराष्ट्रात, पण यवतमाळला हजारो खुर्च्या रिकाम्या होत्या. हा त्याला धडाका कसा काय म्हणता? हा मीडियावर जाहिरातीचा धडाका असतो, बाकी काय? म्हणजे ह्याच मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढणार? आमचे मुद्दे आम्ही पाहू. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, भारत न्याय जोडो यात्रा सुरू आहे, प्रचंड प्रतिसाद मिळतो. उद्धव ठाकरे, शरद पवार महाराष्ट्र सभांचा धडाका, आमचा धडाका नाही, त्यांचा धडाका का? हा धडाका फक्त मोदींचाच का? त्यांना तो शब्द कायमचा दिलाय का? धडाका आमचा आहे. आणि या धडाक्यामुळे ते पक्ष फोडतायत, माणसं फोडतायत. जर मोदींना हिंमत असते भाजपला, खरोखर मी 400 जागा जिंकेल माझ्या सोहळ्यावर, तर त्यांनाही तोडफोड करण्याची गरज नसती पडली. या चोऱ्या, लांड्या, लबाड्या करण्याची गरज नसती पडली. राजकारणामध्ये गेल्या 10 वर्षात जे घडलंय, हे 70 वर्षात कधी घडलं नव्हतं. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण, डर्टी पॉलिटिक्स, हे कधीच घडलं नव्हतं. महाराष्ट्र खतम करायला निघाले आहेत, देश खतम करायला निघाले आहेत. व्यापारीच करू शकतो फक्त असं, हे ब्रिटिशांनी केलं होतं. आणि ब्रिटिशांनंतर मोदी आणि शाह करतात. खूप खूप धन्यवाद राऊतसाहेब, तुम्ही इथे आलात आणि बरं झालं योग्य वेळी आपण थांबवलं या ठिकाणी मांडलीत त्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.